विरोधी पक्षनेते पदावरून वाद पेटण्याची चिन्ह। विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद आम्ही सोडलं तर विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला द्या, नाना पटोलेंनी केली मागणी। विधान परिषदेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक, तर कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात हाय व्होल्टेज ड्रामा। हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड पोहोचले विधान भवनात। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आरोप। धनंजय मुंडेंबाबत येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय। मुंडेंवर सातत्यानं होत असलेल्या आरोपांमुळे निर्णयाचं शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष। स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। तातडीनं तपास ताब्यात घेण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश। सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकात पाहणी। बलात्कार प्रकरणातील आरोपीला चौकात फाशी दिली पाहिजे। राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित, सुळेंची टीका। लाडक्या बहिणींना सरकारकडून महिला दिनाचं गिफ्ट। 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत ढासळली। उपचारासाठी तातडीनं संभाजीनगरकडे रवाना। काल पुणे दौऱ्यादरम्यान प्रकृती बिघडल्याची माहिती।